मग तुकोबारा या अभंगात अपेक्षा कशी करतात? एखाद्याच्या स्वभावात बदल तेव्हाच होतो कधी एखाद्याचा आग्रह असेल, नाहीतर एखाद्याची गरज असेल. एखाद्याचा लय आग्रह झाला तर मनुष्य स्वभावात बदल करतो. एखाद्याची लय गरज असेल तर मनुष्य स्वभावात बदल करतो. गरज असेल तर शांतीब्रह्म नाथ महाराजांना कधीच राग येत नव्हता. महाराज सृष्टीजवळ आहे, नाथ महाराजांना राग येत नाही. एक व्यक्ती त्यांच्यावर थुंकला, एकदा ना 108 वेळा थुंकला, पण प्रसाद देऊनी मुक्त केला, राग आला नाही. काही लोक चौकात बसली होती, एक व्यक्ती आल्याच्या नंतर पैशाची गरज आहे, ठीक आहे आम्ही तुला पैसे देतो, पण तुला एक काम करावं लागेल. नाथबाबांच्या घराकडे बोट केलं, सांगितलं तिथं जायचं, तिथं राहणाऱ्या महात्म्याला राग आला, आम्हाला कळलं की पाहिजे तेवढे पैसे देतो. असं म्हणतात गरजवंताला अक्कल नसते. गेला, पण ज्या घराकडे बोट केलं, ऐका हा, ज्या घराकडे बोट केलं त्या व्यक्तीचं कीर्ती वाऱ्यासारखी पसरली होती. मला वाऱ्या हाती माप चाली सज्जनाची वाऱ्यासारखी कीर्ती पसरलेली होती. ऐकून होता. नाथबाबांच्या घरी आला. नाथबाबा सकाळी सकाळी देवपूजा करत होते. आणि सकाळी उठल्या माणसाने देवपूजा केली पाहिजे, देवाच्या पुढे बसलं पाहिजे. सकाळी उठले देवाच्या पुढे नाथबाबा बसले, देवपूजा चालली, आणि देवपूजा करत असताना गंध उघडून देवाला लावत होती. तितक्यात हा व्यक्ती नाथांना राग यावा म्हणून आला होता. पायातली चप्पल तशीच घेऊन नाथबाबांच्या घरापर्यंत आला. कुठं? देवघरापर्यंत पोहोचला. देवघरात गेला, चप्पल तशीच आहे. नाथबाबांचं लक्ष गेलं, पायातली चप्पल तशीच होती, पण नाथबाबा काहीच बोलले नाही. मला सांगा, चप्पल कुठं काढायची असते? कुठं? दारात काढायची असते. हा, उंबऱ्याच्या बाहेरच काढायची असते, बरोबर आहे ना. पण काही लोक आता किचन ओट्या खाली सुद्धा चपला न्यायला लागले. किचन ओट्याचा लांब राहिला, लोक कीर्तनात चपला आणायला लागले. आणतील नाही तर काय करतील, लोक ठेवतच नाही. चालू माझी एकाने चप्पल मारली, त्याच्या पायात दिसलं. मी त्याला म्हटलं चप्पल तर माझी आहे. तू म्हटलं तुमची का? असू द्या, तुमच्या पायाचा प्रसाद चप्पल. एकदा आमच्या ड्रायव्हरची चप्पल मारली. आता तू म्हटलं महाराज काय, कालच घेतली होती. हो, नवी चप्पल होती, 500 रुपयाची नवी चप्पल, पण काल घेतली आणि आज कोणीतरी मारली. मी सहज म्हटलं तुझी मारली ना, मग तू मार लोकाची. त्यानं खरंच मारली. मारल्याबरोबर गाडी जाऊन बसली, गाडीत बसला. काही ना रेज आली, काही ना अजून सुद्धा आउट ऑफ कव्हरेज एरिया. गाडीत जाऊन बसला. कीर्तन संपलं, सगळे लोक उठली, मी पण निघालो. शेवटी 5च होते शिल्लक, नाहीतरी शेवटी 5च राहतात, 5च लागतात. मी निघालो. मी चप्पल जिथं काढली होती तिची चप्पल दिसाना. मी म्हटलं माझी कोणतरी मारली. माझी चप्पल गेली, पण मला लोकांची मारता येईना. मी तसाच गाडीत गेलो. त्याला म्हटलं तुझी गेली, तू मारली, पण माझी कोणीतरी मारली. ते म्हटले काय महाराज, आपण पहा काय जोड आणलाय, नावाच आहे, त्यानं माझीच मारली होती. काय सांगा. नाथबाबांच्या घरात पायातली चप्पल घेऊन देव घरापर्यंत पोहोचला, पण नाथांना राग नाही आला. उलट नाथबाबा ज्या बोटानं गंध देवाला लावत होते ना, त्याच बोटानं त्या व्यक्तीला लावत होते. अतिथी देव, राग आला नाही. राग आला नाही. उलट घरी आलेला माणूस कधी माणसानं विनमुख जाऊ देऊ नये. बघा, विनमुख गेली अतिथी, तो आपलं सुखरूप घेऊन जातो. घरी आलेला माणूस स्वयंपाक असेल ना तर जीव घाला, नसेल स्वयंपाक तयार तर माणसानं निदान कब्बर दूध तरी दिलं पाहिजे. पण अलीकडे दूध आता विकत भेटत. नका घालू दूध जयामध्ये सारे, टाकाचे उपकार तरी करा, टाकाचे उपकार मठा तरी
आता मला गुळ द्यायची वेळच ठेवली नाही, वाटी भरूनच तुमच्या पुढे आली बघा. नका देऊ दूध तयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. जीवन करत नव्हता, पण एखादं धार्मिक ठिकाण दिसलं तर स्वतःहून जात होता आणि मागत होता. विठ्ठल कृषी सेवक केंद्र नावाची पाटी वाचण्यात आल्याबरोबर तो तिथं गेला. ताण लागली आहे, दारात उभा होता, मध्ये दुकानदार बसला होता. खुर्चीवर बसलेला तो दुकानदार पाहिला आणि हा महात्मा म्हणतो, मालक ग्लासभर पाणी पाहिजे होतं, मिळेल का? मधनं आवाज आला, तुम्ही महात्मा दिसताय, महाराज दिसताय, दिलं असतं तुम्हाला पाणी. फार गोड आहे, लक्ष द्या. दिलं असतं तुम्हाला पाणी, पण आज नाही देऊ शकत का? आज माझा माणूस सुट्टीवर आहे, आज माझा माणूस कामावर हजर नाही, आज माझा माणूस नसल्यामुळे मी तुम्हाला ग्लासभर पाणी देऊ शकत नाही. तो महात्मा म्हटला, अहो फक्त ग्लासभर पाणी पाहिजे होतं, ग्लासभर पाणी देण्यापुरतं आजच्या दिवस तुम्हीच माणूस झाला असता तर फार बरं झालं असतं ना. येते ना लक्षात? आज माणसाला माणूस होणं गरजेचं आहे बघा, दिलं पाहिजे काहीतरी. नाथ बाबा घरी आलेला व्यक्ती त्रास देण्याच्या हेतून आलाय, तरी पत्नीला आवाज दिला आणि स्वयंपाक तयार झाला. जेवणाकरता 2 ताटं होती, दोघांना जेवायला दिलं. नाथ बाबांची पत्नी वाढण्याकरता खाली वाकली, पण याच्या मनात होतं कसं तरी काही ना की नाथांना राग आला की आपल्याला पैसे जर भेटणार असतील तर नाथांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन तो बसला. पाठीवर बसल्याच्या नंतर नाथबाबांना राग नाही आला, उलट नाथबाबा म्हणतात, सांभाळ हं नाहीतर पाडशी. पण तीही नाथांची पत्नी फार गोड उत्तर आहे. ती म्हटली, कसं पाडीन? मला आपल्या मुलाला म्हणजे हरिपंडिताला कडेवर घेऊन काम करण्याची सवय. तो जसा माझा एक मुलगा आहे तसा हा माझा दुसरा मुलगाच आहे. काय नम्रता असेल. राग नाही आला, उलट राग आला नाही म्हणून हा व्यक्ती रडू लागला. जो नाथांना राग येईल या उद्देशाने आला होता, रडू लागला. रडतोय, नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहताय. नाथबाबा म्हणतात, तू माझ्या घरी आला रडायला लागला, काही चुकलं का? नाथ महाराजांना तो म्हटला, माफ करा महाराज, मी तुम्हाला त्रास देण्याच्या हेतून आलो होतो, पण मला पैसे भेटणार होते. आता मला पैसे भेटणार नाही, मला रिकाम्या हाताने जावं लागेल म्हणे. त्यांनी सगळं सांगितलं. ठीक आहे, तू तेव्हाच आल्याबरोबर जर सांगितलं असतं तर मला राग आला असता, पण काही हरकत नाही, असं कर, तुला पैसे भेटणार ना, पण कधी? मला राग आल्याच्या नंतर. तू गल्लीने पुढे पळ. तो गल्लीने पुढे पळत होता, नाथ महाराज त्याच्या पाठीमागं हातात काठी घेऊन पळत होते. तो पुढे, नाथ महाराज मागे. गल्लीत बसलेल्या लोकांनी पाहिलं आणि लोक टाचा उंच करून पाहू लागले. का? नाथांना राग आला, नाथांना राग आला, नाथांना राग आला. आजपर्यंत असं कधी घडलं नाही, आज नाथांना राग आला. आता खरं सांगा, बसलेल्या व्यक्तीने माझा प्रश्न आहे, नाथांना राग आला होता का? नाथांना राग नाही आला, पण नाथांनी राग आल्यासारखं केलं का? समोरच्याची गरज. विठ्ठल स्वभावात बदल करतो. अजून एखाद्याचा आग्रह असेल तर बदल करतो. तुम्ही लग्नाला गेलात, लग्नाला गेल्याच्या नंतर आता पंक्तीला बसलात, जेवायला बसले. काही माणसं बघा, काही पदार्थ त्यांना आवडत नाही, काही माणसं असा पदार्थच नाही. एक दिवस चोपदार माझ्या शेजारी जेवायला बसला. ही नव्हती, दुसरी होती. इतके जेवले, वाढी मागं जाऊ देत नव्हते, पण ते तोंडात घास टाकला की इथं दाबायची, इथं दाबायची. म्हटलं लय चोपदार पाहिले हो, पण तुमच्या खाली. ते म्हटले, महाराज आपल्यासारखं जेवणच कोणाला जमत नाही. हा पण ही पद्धत, इथं दाबायचं, इथं दाबायचं. म्हटले तोपर्यंत जेवायचं. कुठपर्यंत? जोपर्यंत इथला भाग असा कडक होत नाही तोपर्यंत. बघा, पंक्तीला बसलो. आता काही पदार्थ असे असतात की माणसाला ते आवडत नाही. आजपर्यंत न खाल्लेला पदार्थ आपण पंक्तीला बसल्याच्या नंतर वाडेकरी आले, आपण त्यांना सहज म्हणतो, आम्हाला काही ते आवडत नाही, तुम्ही काही देऊ नका. त्याला काही गरज नाही, तो निघून गेला. पण ज्याच्या लग्नाला आपण गेलो त्याच्या वडिलांनी पाठी घेतली आणि आले, आपल्याजवळ आले, थोडी बुंदी घ्या. म्हटले, अहो आम्हाला कीर्तन असतात, जावं लागतंय, सकाळी एक संध्याकाळी एक. आलंच मध्ये तर दुपारी एक. आवाज चालला पाहिजे, मग नका तू. ठीक आहे, सकाळी बी केलं नाही, संध्याकाळी बी केलं नाही म्हणून म्हणतो नका देऊ. ती पण निघून गेली. पण ज्याच्या लग्नाला आपण गेलो होतो तो मंडोळ्या वगैरे बांधलेला नवरदेव, पाठी हातात आहे, पाठीमाग लक्ष्मीनारायणाचा जोडा पाहिला लोकांनी. मग पंक्तीला बसलोय, तो नवरदेव आला, आपले हात सहज पुढे गेले. का बुंदी खातच नाही तर कशाला घेऊ? पण तो नवरदेव म्हटला, एवढा वेळात वेळ काढून नेता आलात, एवढं बिझी शेड्यूल आपलं, तरी तुम्ही आलात ना, 2 घास माझ्याकरता घ्या. बुंदी आवडत नाही, पण त्या नवरदेवाचा आग्रह झाला म्हणून 2 घास आपण हातावरच द्या. आणि ती 2 घास प्राशन केले, खाल्ले. आता मला खरं सांगा, आपल्या स्वभावात बदल का केला? तर त्याचा आग्रह होता. 1 दिवसाचा देव आहे तो नवरदेव, 1 दिवसाचा देव बनला तरी त्याचा आग्रह आपल्याला मान्य झाला. तो विश्वाचा मालक तुकोबाऱ्यांना म्हणत असेल,
हरी मनसी काही मागा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा मागण्याची अपेक्षा नाही, पण तू म्हणतो तुझा आग्रह झालाय म्हणून हेची देगा पांडुरंगा. सहज पंक्तीला आपण दुपारी जेवल्याच्या नंतर आता सायंकाळच्या पंक्तीला आपण बसलो, पण इच्छाने थोडं लेट जेवण झालं. आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून गेलो. आपल्या जवळची पाहुणे त्यांनी काय केलं, स्वयंपाक तयार होता. ते म्हटले महाराज काय आलाच बऱ्याच दिवसातनं 2 घास खा. आपण म्हणावं 4 वाजता जेवण झाले, माझं जेवण झाले, आता काय आग्रह करू नका. नाही महाराज इतक्या दिवसातनं आलं ना 2-4 घास खा. अहो आग्रह करू नका, मी जेवण करून आलोय, नका आग्रह करू. महाराज अहो 2-4 घास आमच्याकरता खा. ते म्हटले महाराज म्हटले का हो काय स्वयंपाक काय तयार आहे. ते म्हटले असं हे सगळं केलं. मग असं करा 2-4 जे आवडणार आहे तेच माणूस मागतो, बाकीचं अजिबात नको. स्वयंपाक 5 पक्वान्नात तयार असतील, पण आवडणारी वस्तू त्या 5 पक्वान्नातनं माणूस उचलतो का, जे अपेक्षित ते बाकीचं ना करतो. तुकोबराय देवाला म्हणतात मला तुझ्या या सगळ्या 5 पक्वान्नाची गरज नाही, मग मला फक्त एवढीच अपेक्षा आहे, तुझा मोक्ष तू तुझ्या जवळ ठेव. देवा तो मोक्ष आमच्या मनात सुद्धा येत नाही का.